झाड हे निसर्गाचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. झाडाशिवाय शोभा नाही आणि झाडामुळे माणसाला आणि या पृथ्वी तलावर जेही जीवजंतू आहेत, प्राणी आहेत, त्यांना ऑक्सिजन मिळत असतो. पण अलीकडच्या कार्यकाळामध्ये झाडं दुर्मिळ झाल्यासारखी झाली. सगळीकडे ओसाड अशी परिस्थिती निर्माण झाली. झाडे लावा, झाडे जगवा असं आपण म्हणत असलो तरी प्रत्यक्षात मात्र आपण तितक्या प्रमाणात झाडं लावत नाहीत. आता झाडं हे चित्रामध्ये आपल्याला पाहण्याची वेळ आजच्या पिढींना येऊ लागली. शहरामध्ये राहणारी माणसं आणि ग्रामीण भागामध्ये राहणारी माणसं आता सारखीच झाली. कारण की ग्रामीण भागामध्ये माणसं विशेष करून शेतकरी झाडाची जोपासना करत होते, पण आज शेतीची वाटणी झाली किंवा शेताचे छोटे छोटे तुकडे झालेले आहे. त्यामुळं बांधावर झाड दिसेना. कारण की हे झाड नेमकं कुणाच्या हद्दीत असा वादसुद्धा निर्माण होतो. त्यामुळं लोक झाडं ठेविनात. आपण जर बघितलं तर 90च्या दशकामध्ये मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस बांधावर अख्खी झाडाची ताटी असायची. मग त्या ठिकाणी लिंबाचे झाडं असायचे, बाभळीचे झाडं असायचे, चंदनाचे झाडं असायचे, वेगवेगळ्या प्रकारची झाडं असायची. आणि ही झाडं शक्यतो तोडलीही जात नव्हती. काही झाडं तर 100-150 वर्षापूर्वीची पिंपळाची, वडाची, लिंबाची अशी मोठमोठी झाडे होती, जे की माणसाच्या कवटाळ्यात बसत नव्हती. 2-3 माणसाच्या कवटाळ्यात न बसणारी एवढी मोठी बांधावर नदीच्या कडेला झाडं होती. पण आज तसं मोठं झाड म्हणजे 100-150 वर्षापूर्वीचं एकही मोठं झाड आपल्याला कुठे पाहावयास निदर्शनास येत नाही. याचं कारण म्हणजे आपण जंगलतोड केली आणि झाडं तोडायला सुरुवात केली. पण झाडं तोडणं हा पर्याय नाही आहे. की मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यामध्ये अगदी 4 ते 5% या दरम्यान झाडं आहेत, जेणेकरून पर्यावरणाचं संरक्षण व्हावं यासाठी जवळपास 30%च्या पुढं वनराई असायला हवी. पण ती वनराई नाही आहे. डोंगराळ भाग ओसाड पडलेला आहे, पडीक जमीन ओसाड पडलेली आहे, पण त्या ठिकाणी कोणी झाडं लावायला तयार नाही. पूर्वी अशा पद्धतीची झाडांची ताटी असायची. अशी झाडं सगळीकडे आपल्याला पाहावयास मिळत आहे. पण अशी ताटी आता कुठंतरी दुर्मिळ कुठल्या तरी शेतामध्ये आणि कुठल्या तरी नदीच्या कडेला पाहावयास मिळत आहे. कारण की अशी ताटी ही पूर्वी सरास म्हणजेच सगळ्याच शेताच्या बांधावर पाहावयास मिळत होती. अशी झाडं आपल्याला पुन्हा लावण्यासाठी आणि हा निसर्ग हिरवागार करण्यासाठी, येणाऱ्या पिढ्यासाठी स्वच्छ ऑक्सिजन मिळवण्यासाठी झाडं लावणं ही काळाची गरज आहे. झाडाची किंमत ओळखली पाहिजे. झाड काय चीज आहे हे जाणून घेतलं पाहिजे. फक्त चित्रपटातून किंवा पुस्तकातून झाडाचं महत्त्व विशेष न करता प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्तीने आपल्या अंगणामध्ये, शेतामध्ये झाडाची जोपासना केली तर ते झाड प्रचंड फायद्याचं आहे. हे झाड लावल्यानंतरच आपल्याला दिसून येईल.